राहता तालुक्यातील अपहरण झालेल्या सचिन कल्याणराव गिदे यांचा अनैतिक संबंध व आर्थिक व्यवहाराच्या वादातून निर्गुण खून करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे। या प्रकरणात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार दीपक अंबादास पोकळे याला त्याच्या साथीदारांसह अटक करण्यात आली आहे। दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सचिन गिदे हे शिर्डी येथील साई सुनीता हॉटेल येथे गेले होते। त्या दिवशी आरोपी प्रवीण उर्फ 50 वाघमारे याने फिर्यादी श्रद्धा गिदे यांना फोन करून धमकी दिली होती। सचिन घरी न परतल्याने 15 डिसेंबर 2025 रोजी राहता पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच दिवशी आरोपीने गौतम कैलास निकाळे याला फसवणुकीने साकुरी येथे नेऊन मारहाण करून पाय फ्रॅक्चर केल्याची दुसरी घटना उघडकीस आली आहे। एकाच दिवशी 2 गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाचे आदेश दिले। सलग 15 दिवसांच्या कसून तपासानंतर संगमनेर येथील दगडखानेत लपून बसलेल्या दीपक पोकळे व गणेश दरेकर यांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत दीपक पोकळे याने साथीदारांसह सचिन गिदे यांचा खून करून टायर व डिझेलच्या सहाय्याने प्रेत जाळून विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे। या कारवाईत 15 लाख रुपयांची विना नंबर स्कॉर्पिओ, 3 मोबाईल फोन असा एकूण 15,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे, पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, दीपक घाटकर, राहुल द्वारके, भीमराज खरसे, राहुल डोके, सुनील मालनकर, सतीश भवर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड, भगवान धुळे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांनी केली आहे।